नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आपण आज या व्हिडिओमधून हरतालिका व्रत कसे करावे, व्रताला सुरुवात कशी करावी, व्रताचा उपवास कधी सोडावा, व्रतात पाणी प्यावे का आणि व्रताची कथा काय आहे, व्रताचे महत्त्व काय आहे, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हरतालिका व्रताची सुरुवात कशी करावी हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. तुम्ही पहिल्यांदाच हरतालिका व्रत करणार असाल तर तुमच्या मान्यतानुसार व्रताचा संकल्प करावा. व्रत सुरू करताना जो संकल्प केला जातो तो आयुष्यभर पाळावा लागतो असे म्हटले जाते. तुम्ही पाण्याशिवाय किंवा फळे खाण्याशिवाय उपवास करण्याचा संकल्प केला असेल तर तो तुम्हाला आयुष्यभर तसाच पाळून करावा लागेल. म्हणून व्रत करताना किंवा संकल्प करताना तुम्ही कशा रीतीने व्रत करणार आहे तसा संकल्प करावा. हरतालिकेचा व्रत हा उपवास कधी सोडावा, तर हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही. मान्यतानुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होत असते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर समाप्त होते. तुम्ही चतुर्थीला सूर्योदयानंतर व्रतपारणा करू शकता. हरतालिकेच्या व्रतात पाणी प्यावे का, तर धार्मिक मान्यतानुसार हरतालिकेच्या उपवासात अन्न आणि पाणी सोडण्याचा नियम आहे. परंतु तुम्हाला निर्जला व्रत करता येत नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता. व्रताचा संकल्प करताना ही बाब लक्षात ठेवावी. या काळात पूजा करणे टाळा. हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. मासिक धर्म आला असेल तर महिलांनी दूरवर बसून देवाची कथा ऐकून हा आपला उपवास करायचा आहे, परंतु देवाला स्पर्श करू नये असे मानले जाते. तसेच या दिवशी अशा महिला उपवास देखील करू शकतात, परंतु ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा. धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मधीच सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते. परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे. त्यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे. पौराणिक मान्यतेनुसार व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री जागरण करावे. रात्रीच्या 4ही प्रहरात शिवपार्वतीची पूजा केल्यास लवकर फळ मिळते असे मानले जाते. हा 16 शृंगाराचा उत्सव असतो. या दिवशी विवाहित महिलांनी 16 शृंगार करून शिवपार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपली सर्व मनोकामना पूर्ण करतात. हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या मातीच्या मूर्ती तयार करून करावी. शिवपार्वतीची पूजेचे सर्व साहित्य वापरून यथाविधी पूजा करावी. तसेच हरतालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी. तसेच हरतालिकेच्या रात्री महिलांनी जागरण करावे आणि 4ही प्रहरात शिवपार्वतीची पूजा करावी. शेवटच्या प्रहरातील पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेला सिंदूर आपल्या कपाळावर लावावा आणि लग्नाचे साहित्य ब्राह्मणाला दान करावे. हरतालिका व्रताचे पारणे कसे करावे. हरतालिकेचे पारणे हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते. व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिवपार्वतीची पूजा करावी. त्यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा. आता आपण बघणार आहोत की हरतालिका व्रताची कहाणी काय आहे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो.
तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते व्रत ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे. म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखींनी रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखींनी एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला तुला अर्पण केलं. असे या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावं. षोडोपचारे पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तर बघा मित्रहो, अशी आहे हरतालिका व्रताची कथा. ही कथा तुम्हाला हरतालिकाच्या दिवशी नक्की ऐकायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजाविधी करायचे आहे. रात्री जागरण करायचं आहे.